यानंतरचा मात्र आपण पाहतोय तिसऱ्या राऊंडचा सामना बाबनदेव कुरुंद आणि एका बाजूला आपण पाहतायत चेरोबा वाशेरे. या संघातला महत्त्वाचा मॅच आपल्याला पुढील तिसऱ्या राऊंडचा पाहायला मिळेल. आपण रिपोर्टिंग करायचं टॉससाठी. 3 षटकांचा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा टॉस झालाच पाहिजे आयोजकांच्या सूचना आहेत, कारण वेळ महत्त्वाची भूमिका आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेश, एका बाजूला आपण पाहतायत किजर रईस आणि अर्कम पटेल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. शेवटच्या क्षणाला धरती मातेला हाही जेल दान दिला. पहिल्या बॉलवरती ह्या चुका जर तुम्ही कराल तर 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला पूर्णत्वाला होत येईल त्यावेळेला त्याचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. ज्या अनुषंगानं सध्या आपण पाहत आहे हा कॅच तर सुटलाय. येणाऱ्या आगामी काळात तुम्ही इथून या फलंदाजाला जी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं त्याला देखील करावं लागेल. समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे, आपण त्यातून काय घेतो ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक जाऊन फक्त किनाऱ्याजवळ पाय भिजवतात. आता संधी मिळालंय, मोती शोधावे लागतील, मोती काढावे लागतील. फलंदाज किजर रईस यांना पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहते आउटस्विंग, भरपूर बॉल वेगासहित, अचूक टप्प्यावरती योग्य नियंत्रण आणि योग्य नियंत्रणात आदरणीय सन्माननीय श्रीयुत योगेश सुतार सरांचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय श्रीयुत योगेश सुतार साहेब, तुमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चित स्वरूपात ते इथे आलेत आणि त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचला इथे सुरुवात होईल. 2 बॉल फलकावरती. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 आणि या वेळेला जर आपण तपासून पाहिलं पंचांनी व्हाईट बॉल इथे सिग्नल पोहोचवलाय आमच्या स्कोरर जवळ. ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला पाहायला मिळत आहेत. अचूक गुणलेखन, असे गुणलेखक भरपूर कमी असतात आणि त्यातलं मी यांचं नाव सातत्याने आमच्या पालघरमध्ये देखील घेईल, कारण अतिशय सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या कलमांमध्ये वेगवेगळ्या कलरनं अतिशय सुंदर असं गुणलेखन करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मागच्या मॅचमध्ये अर्कम पटेलने काय फटकेबाजी केली, काय टोलेबाजी केली. 42 क्रमांक अर्थात ब्रँडन मॅकलम. IPLचा पहिला सामना ज्यावेळेला RCB विरुद्ध KKR हे आपल्याला बघायला मिळालं आणि पहिल्याच मॅचमध्ये IPLमध्ये 150 धावा ठोकणारा तोही खेळाडू ब्रँडन मॅकलम ठरला. 42 क्रमांक सातत्याने त्याचा जर्सी क्रमांक आठवणीतला राहिला आहे. आपल्याला पाहायला मिळतो इंग्लंड संघाच्या कसोटी क्रिकेटचा ज्यांनी फॉर्म्युला बदलला, बसबॉल म्हणून आपण पाहतात ब्रँडन मॅकलम यांची आठवण होताना 42 क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. हाही वेळेला डाऊन द लेग पंचांचे 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल आणि याही व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावफलकावरती. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक जोडलेत. क्वालिटी का बॉस म्हणून भिवंडीमध्ये प्रिन्स मूवी यांना मात्र भरपूर पसंती दिली जाते. मोठमोठ्या स्पर्धा होतात ज्यामध्ये प्रिन्स मूवीज यांचाच दबदबा कायम राहिलाय. जसं पालघरमध्ये पाटील नेटवर्क राहिलं, पालघरमध्ये आपण पाहतात आता सध्या 70 देखील तेवढंच चालतंय. टेनिस क्रिकेटला देखील पसंती मिळाली, परंतु भिवंडी पट्टा जर पाहिला तर प्रिन्स मूवी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय इथे व्हाईट बॉल आला आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 6. पुढील होणारा सामना बाबनदेव कुरुंद आणि एका बाजूला चेरोबा वाशेरे. महेंद्र माघे यांनी काय खेळ केला आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. जबरदस्त क्रिकेट. 5 चेंडू 5 षटकार. याच मैदानात ज्यांनी 6 बॉल 6 हाही रेकॉर्ड त्यांचा नावी ठेवला होता, आज तो तोडण्याचा प्रयत्न त्यांनी पुन्हा केला, परंतु 5 षटकार यावेळेला पाहायला मिळाले. स्विंग अँड मिस. फलंदाज अर्कम पटेल, मागच्या मॅचमध्ये तू जरूर एक चांगला फलंदाज म्हणून तुझा गुणगौरव झाला असेल, परंतु यावेळेला प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे आणि प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे आणि त्या ताकदीचा आहे. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, खऱ्या अर्थानं फ्लाइंग किस करून गेला हा चेंडू मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल. गोलंदाज तयार ओव्हर दी स्टम्प्सनं. फुदरलेनचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि अगदी स्ट्रेच केलं स्वतःला. चांगली स्किल्स बघायला मिळाली. ॲथलेटिक्स आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या इथे देखील सिंगलने स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच पाहताय आपण 7. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला ज्ञानेश्वरजी. 5 बॉलचा खेळ इथे पूर्णत्वाला गेला. सरपंच चषक 20-25 अर्थातच निर्वी 11 514 आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतायत के स्पोर्ट्स सापे यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं एक देखणं आयोजन नियोजन. वाह, कमालीची गोलंदाजी. क्लास 1. रिलीज ऑफ डिलिव्हरी, खांद्याचा योग्य उपयोग आणि तदनंतर बोटातील कौशल्य, या दोन्ही गोष्टी योग्य रीतीने वापरल्या आणि धावसंख्या आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 7 वरती. विनोद बजागे सर आणि त्यांच्या साथीनं
रमेश सुतार सरांचं इथे मात्र आगमन होतंय या संध्याकाळच्या सरत्या सत्रामध्ये. सर तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही आलात, बहर आली, सरपंच चषकाची शोभा वाढली आणि तुमच्या येण्यानं आता या मॅचला आणखीन रंग भरतील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं, पहिलं संपलं आणि पहिल्या षटकांचा खेळ समाप्ती अखेर धावसंख्या 7. उत्कर्ष, एक आठवण आली सकाळपासून मला. ती आठवण होती मात्र अनाउन्सिंग करता आली नव्हती किंवा विसरलो होतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान भिवंडी तालुक्याचे सभापती आहेत सचिन पाटील साहेब, जे क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत. आदित्य पडगे संघ याचे ते करते असायचे. अनेक वर्ष त्यांचा संघ खेळला, दबदबा त्यांनी निर्माण केला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये. आज सचिन पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत. मी आयोजकांच्या माध्यमातून, सरपंचांच्या माध्यमातून, समालोचन कक्षामध्ये आदरणीय बाळकृष्णन सर, त्याचप्रमाणे उत्कर्ष पाटील आणि मी स्वतः गणेश गायकवाड आमच्या वतीनं, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानेश्वर मुकादम आहेत, या सगळ्यांच्या वतीनं मी सचिन पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे. हा वाढदिवस कारण आपण मला एक तरुण व्यक्ती सभापतीमध्ये बसलेले आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर सचिन पाटील साहेब, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येस, अगदी बरोबर. अगदी तरुण तडफदार असं नेतृत्व आणि सभापतीची चेअरवरती बसणं भरपूर मोठी भूमिका आहे. सचिन पाटील साहेब, हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो, आई जगदंबेचरणी ती प्रार्थना. आणि हा वाढदिवसाच्या शुभक्षणांनी तुमची सारी स्वप्न साकार होत हीच आई भवानीचरणी प्रार्थना. खऱ्या अर्थानं आपण पाहताय षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती महेश दळवी आले. 3-3 षटकांचं मॅच आपल्याला पाहायला मिळतात गायकवाड सर, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं फास्ट क्रिकेट असतं. बघा, 5 षटकांचा मॅच असला की तुम्हाला 1 षटक पॉवर प्लेचं मिळतं, त्यामध्ये फलंदाजांना सेट होण्याची एक संधी मिळते. परंतु 3 षटकांचा खेळ असलं की थोडीशी आक्रमक तुम्हाला सुरुवातीपासून व्हायला लागते. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? निश्चित कारण आहे, कारण चेंडू कमी असतात आणि अशा वेळेस अधिकाधिक धावं जोडणं गरजेचं असतं. आणि जेव्हा क्रिकेट पुढे जात असतो तेव्हा 2 मातब्बर संघ एकमेकाशी झुंजतात. पहिली फेरी ही वेगळी असते, दुसरी फेरी आणखी त्यापेक्षा वेगळी असते, तिसरी फेरी तर त्याच्याही पेक्षाही चुरशीची आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य विश्लेषण तुम्ही केलं, कारण जसजसं तुम्ही पुढे जाल तसतसं प्रेशर देखील वाढलं जातं. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वाटतं की शेवटच्या डावापर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे. ज्या अनुषंगाने थोडंसं आपण पाहतो खेळ बदलत असतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला बघा, कधीतरी चेंडू वर येत आहेत, कधीतरी चेंडू खाली देखील राहत आहेत. खेळपट्टीमधला हा एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं यामध्ये गोलंदाजांचा दबदबा राहिला. खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीनं गोलंदाजी आता पाहायला मिळते. रामदास शेळके जे रेल्वेमध्ये आहेत आणि कासनेगावचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत अमरस्फोट कासणीसाठी. धन्यवाद रामदास दादा. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण पाहतायत गोलंदाज महेश दळवी क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सफल झाले होते ऑफस्टिकला. तदनंतर पहिला गुडघा वाकवला, बॉडी बॅलन्स ट्रान्सफर केलं आणि तदनंतर क्रॉस बॅटनं फटका खेळला स्क्वेअर लेगला. सिंगलने मात्र स्कोर कार्ड आता भरपूर वेळ झाला सिंगल डिजिटमध्येच आहे, 9 धाव्यांवरती पोहोचलं आहे. आता येणाऱ्या काळात एका बाजूला अरकम, एका बाजूला खिजर रईस, या दोन्ही खेळाडूंना आक्रमकता दाखवावी लागेल. मग तदनंतर वेळ गेल्यानंतर शोकांतिका पाण्यात महत्त्व नाही, दूध ओतू गेल्यानंतर शोक पाण्यात महत्त्व नाही, फक्त शेवटचं ऑप्शन असतं गॅस बंद करावा लागतो. त्या अनुषंगाने योग्य वेळेत जे काही करायचं आहे ते आता योग्य वेळेत करा. हे डॉट बॉल येतील, डोकंदुखी वाढेल. पण या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाज, काय गोलंदाजी करतो, धारदार गोलंदाजी, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करायला हवी. कारण त्याला माहिती आहे अरकाम पटेलमध्ये कोणती क्षमता आहे. मिड विकेटचं क्षेत्र आहे, त्याचं लाडकं क्षेत्र आहे. पण अरकाम पटेलला सुद्धा चेंडू जसा आहे तसा फटका खेळणं गरजेचं आहे. वारंवार तुम्ही ऑनसाईडलाच फटके खेळू नाही शकत. अगदी अगदी योग्य विश्लेषण. ज्या पद्धतीने तुम्ही मेरिटवरती खेळा. बघा, यावेळेला जर आपण फटका पाहिला, पिचिंग आउटसाईड ऑफ द ऑफ स्टम्प्स होता, त्याला स्क्वेअर कट केला आणि तिथे फटका चांगला केला. परंतु तुम्ही प्रत्येक बॉल जर ऑन साईडला तुमचा मनसुबा व्यक्त कराल तर क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही मागे राहाल. मागच्या मॅचमध्ये जरूर तुम्ही ऑन साईडला चांगली बॅटिंग केली, 52 धावा केल्या. मागच्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ वेगळा होता, त्याचे गोलंदाज वेगळे होते. याही वेळेला टफ कंडिशन आहेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी व्हायला हवी. कालचा दिवस आपण जर पाहिला तर शेवटी जे 2 संघामध्ये झुंजत होते, शेवटचा चेंडू आला उत्कर्ष आणि तो नो बॉल बिमर होता, त्या चेंडूवर षटकार गेला. म्हणजे एकंदरीत 7 धावा आणि पुढच्या चेंडूवरती 3 धावा, अशा एका चेंडूवरती 10 धावा मिळाल्या. त्यात जय गणेश वाफळे बी संघाला उपांत्य फेरीत घेऊन गेल्या. यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. सरडा ज्या पद्धतीने रंग बदलतो त्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो. सरडा आता उगाच नावावरती पडलाय, खऱ्या अर्थानं माणसं रंग बदलतात. हाही आपण आता सध्या स्वाभाविक जीवनात आपण तेही पाहतो. षटक संपलेत. दोन षटकांचा खेळ पूर्णत्वाला जात असताना गायकवाड सर धावांची गती आपण तपासून पाहिली.
तर सध्या 13 धावा, म्हणजेच आता इथून 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये ॲज एक्सपेक्ट फलंदाजी करणारा संघ 15 धावा तरी जोडण्याची इच्छुक असेल. तुमच्या माध्यमातून या षटकात किती धावा येऊ शकतात? मला वाटतं जर का आपण कासणे संघाचा विचार केला तर त्यांचा कर्णधार विचार करत असेल की इथे 8 ते 10 धावा गेल्या तरी चालेल. मात्र आपण तलोली संघाचा विचार केला तर तो संघ मात्र निश्चितपणे 12 ते 15 धावा जोडण्याचे मनसुबे ठेवतील. कारण जेव्हा 13 धावसंख्या आहे तिच्या आसपास संघ पोहोचणार आहे. एक सन्मानजनक धावसंख्या त्या संख्येला म्हणता येईल की ज्याच्यावरती गोलंदाज फाईट देतील. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलं की गोलंदाजी करणारा संघ 8 ते 7 धावा कशा खर्च होतील ह्याच्याकडे पाहतील तर फलंदाजी करणाऱ्या संघाची भूक मिटणारी नसेल. कारण 2 षटकं राहिली ती खऱ्या अर्थानं त्यांच्या बाजूने राहिली नाही. महत्त्वाचे ट्रम्प कार्ड होते, हुकमाचे एक्के होते, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं चालता आलं नाही. जिथे गोलंदाजी धारदार राहिली, इथून 15 धावा जर आल्या, दुसऱ्या डावामध्ये मॅच बघायला प्रेक्षकांना आवडेल. अदरवाईज या सामन्यामध्ये मी म्हणेन बॅटिंग करणारा संघ थोडासा मागे राहील की काय. म्हणून आता धावा येणं भरपूर महत्त्वाची भूमिका. आणि दोन्ही संघाचा आपण विचार केला ना तर तलोली संघ निश्चितपणे मजबूत आहे, वाद नाही. पण यावर्षी त्यांचा सूर आहे तो तसा पाहिजे तसा आपला पाहायला मिळत नाही. पण अमरस्फोट कासणे चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. स्पर्धा जिंकलेली नाही पण अनेक स्पर्धांमध्ये दर्जात्मक कामगिरी त्यांची आहे ती खूप छान आहे. काहींनी काळ गाजवलेला असतो, काही गाजवत असतात, काही गाजवणार असतात. त्यामुळेच मी निश्चित म्हणेन की तलोळी संघ तुम्ही म्हटलं की मागच्या वर्षी भरपूर फॉर्मात होते परंतु यावर्षी तो फॉर्म हरवलाय. येणारा काळ तुमच्यासाठी पुन्हा सार्थ ठरू शकतं. त्याच्यावरती तुम्हाला मेहनत करावी लागेल. यश सहज पदरात पडत नाही. मेहनत, कष्ट, पराकष्ट या अनेक गोष्टींचं जोड जर असेल तर तुम्हाला ते यश मिळतं. पहिलाच बॉल या षटकात वाईड आलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाला ह्या गोष्टी स्किप कराव्या लागतील. बॅटने धावा येत नाही, तुम्ही गोलंदाजी तुमच्या लाईनवर लेत हाताळा. गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा बघा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पिचिंग आउटसाईड ऑफ द ऑफ होता. शफल झाले, तदनंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. धावचीतची संधी, कंटाळले, बॅटला बॉल लागत नाही. सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज या गोष्टी बघायला मिळाल्या आणि इथे फलंदाज बाद झालेत. अठ्ठावीस 30 वर्षाचा जर का मी विचार करतोय क्रिकेटचा, क्रिकेट इतका बदललेला आहे आणि शहरं आहेत ती विशेष करून आपल्या मुंबईच्या लगत असलेले ठाणे आणि रायगड हे जे पालघर जिल्हे, हे 3 जिल्ह्यांचा विचार केला तर ही गावं आहेत ती सुद्धा शहरासारखीच झालेली आहेत. त्यामुळे तिथला क्रिकेटसुद्धा आता पूर्णपणे शहरी क्रिकेट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मग तो पालघर जिल्ह्याचा क्रिकेट असो, रायगडचा असो की ठाणे जिल्ह्याचा असो, भरपूर क्रिकेट बदललं. क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त झालं. टेनिस बॉल क्रिकेट मी सकाळपासून उल्लेख करतो की टेनिस बॉल क्रिकेट फक्त खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही. आज प्रत्येक गावोगावी टॉप क्लास क्रिकेटपटू रेडी झालेले आहेत. आम्ही पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघरमध्ये सफाळे विभाग असा आहे जिथे दिग्गज कृती महारथी आहेत. त्याच पालघरने तुम्हाला प्रीतम बारी दिला, त्याच पालघरने तुम्हाला पंकज पाटील दिला, त्याच पालघरने तुम्हाला प्रज्योत अंभेरीसारखा खेळाडू दिला. आता टेनिस बॉल क्रिकेटचा एक माहेरघर पालघर देखील होत चाललं आहे. भिवंडी म्हटलं तर क्रिकेटपट्टूंची खाण म्हटलं जातं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे क्रिकेट भरपूर बदललं. इथून 20 ते 25 वर्षापूर्वीचं क्रिकेट आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर एवढा क्रेज नव्हता. MRIचे बॉल असायचे, 8-8 षटकांचे सामने असायचे, षटकार खूप कमी असायचे, चौकारांवरती जास्तीत जास्त सिंगल डबल हे खेळ होतं. भरपूर वजनी चेंडू असायचा, सफेद MRIचा बॉल. आजचं क्रिकेट बदललं. आज चांगल्या चांगल्या बॅट आल्या, चांगल्या क्वालिटीचे बॉल आले, खेळपट्ट्या उत्कृष्ट झाल्या, ज्या अनुषंगाने क्रिकेट थोडं सोपं झालं. निश्चितच आपण खूप सुंदर विश्लेषण केलं. या ठिकाणी एक धाव जरूर पूर्ण केली, चोरून पूर्ण केली असंही म्हणता येईल. आणि दिवसा ढवळ्या डोळ्यात देखत दरोडा पडला गेला एक धावेचा. मात्र यावर्षी एक स्पर्धा आम्ही कव्हर केली जी विवेक शेलार यांनी ठेवली होती. 70-70 यांचे चेंडू होते. मला वाटतं रफिकभाई सय्यद यांच्या सौजन्यानं ते चेंडू आम्हाला, तारिक सय्यद माफ करा, तर त्या स्पर्धेमध्ये पाहिलं की बॅट आणि चेंडूंचा संगम झाला की चेंडू सरळ सीमारेषा पार जातं. विशेष करून जे क्षेत्र लांब आहे, काहू कॉर्नरचं क्षेत्र असेल किंवा एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगऑफच्या क्षेत्रात सुद्धा चेंडू पार व्हायचा. नाही, ते क्रिकेट आता बदललं आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे चांगल्या चांगल्या पद्धतीच्या बॅट्स आल्या, चांगल्या पद्धतीचे चेंडू आले, खेळपट्टीमध्ये एक वेगळे बदल झाले.
पूर्वी फक्त मातीचे विकेट असायचे, यावेळेला कॉन्क्रीटच्या विकेटनं क्रिकेट थोडंसं फास्ट देखील झालं. ज्या पद्धतीने चेंडूचा स्पीड वाढला त्या पद्धतीने बॅट फ्लो वाढला, तदनंतर चेंडू डिस्पॅच होणं देखील सहज झालं. धावसंख्या जर आपण पाहिलं, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 16 धावा, ज्या ॲज एक्सपेक्ट आपण 15 धावा म्हणत होतो त्या तिथून आल्या नाही, फक्त 3 धावा या षटकात आल्यात. ऑन साईडला खेळायचं होतं. तलोळी संघ सकाळच्या सत्रात चांगल्या फॉर्मात राहिला, दुपारच्या सत्रात दृष्ट लागली आणि खऱ्या अर्थानं आता सध्या धावसंख्येंना टाळं लावलंय. आणखीन जर आपण पाहिलं तर या षटकात चेंडूंचा खेळ बाकी आहे, तो म्हणजेच एक याही चेंडूवरती जर मोठा फटका आला गायकवाड सर, मॅचमध्ये तुम्ही एक लढण्याची हिंमत पुढे घेऊ शकता, कारण 18 चेंडूंच्या वरती जे काही रन्स होतील ते तुमच्यासाठी पोषक राहतील. निश्चितच अगदी तू बरोबर बोलतोयस. मात्र एक लक्षात घे की मगाशी पहिली फेरी होती उत्कर्ष, आता दुसरी फेरी सुरू झालेली आहे, त्यामुळे आव्हान असेल पुढे केवळ संघर्ष असणार आहेत, कारण दोन धारदार तलवार एकमेकीवरती भिडत जाणार आहेत. अगदी बरोबर. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती सुरुवात चांगली करू शकले नाही, शेवटही चांगला होत नाही. इथे फलंदाज बाद होतील. फलंदाजाने प्रयत्न चांगले केला, परंतु जे डिस्टन्स आहे मिड विकेट काऊ कॉर्नर, तिथे बॉल जाणं सहज आणि सोपं नाही. बाबनदेव कुरुंद आणि एका बाजूला चेरोबा वाशरे या संघांमध्ये होईल सामना पुढचा. तोही सामना 3 षटकांचा, पाहण्यासाठी येईल मजा. त्याचा टॉस करतील गायकवाड सर. धन्यवाद उत्कर्ष. दरम्यान दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी सज्ज आहेत. आपण नाणेफेकीसाठी जाणार आहोत. मी सन्माननीय अतिथी योगेश सुतार यांना विनंती करतोय, त्याचप्रमाणे आदरणीय बाळूदादा जोशी आपण टॉसबॉक्समध्ये येणार आहात. दोघांनाही मला वाटतं पूर्णपणे नाण्याची ओळख आहे. चेरोबा वाशेरे माहिती महेंद्रचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला निवा पाटील, त्याचप्रमाणे सुभाष मोरे, धनंजय, अनेक बाबू, वैभव पाटील असे कसलेले खेळाडू आहेत. दोन्ही संघ समतोल म्हणू शकतो. मी जोशी यांच्या हातामध्ये हे नाणं दिलेलं आहे. आपण नाणेफेकी करणार आहोत. सरपंच अशी मागणी झाली आणि मला वाटतं पोलीस पाटील येत आहेत, म्हणजे नाणेफेकीचा कोल आहे तो जिंकलेला आहे उज्ज्वलनं, चेरोबा वाशेरेनं. तर विजय संघाच्या कर्णधाराला राजेश पाटील यांच्याकडनं जे शितबे ते योगेश सुतार सुपूत करतायत. दोन्ही मान्यवर विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. उज्ज्वल, नाणेफेकीचा कोल जिंकलाय, सामना 3 षटकांचा आहे, काय घेणार आहेस? क्षेत्ररक्षण. याच्या मागचं कारण काय असेल? चेसिंग करणं पसंत करतो. चेसिंग करणं आपण पसंतीला देतात. संघ तोच असेल, काही संघात काही बदल असेल? नाही, आता येतील तेव्हा समजेल, कारण आमचे प्लेयर कसे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये 1-2 कमीच असतात, त्याच्यामुळे आमचं कॉम्बिनेशन बसत नाही. या मॅचमध्ये चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आम्ही डायमंडला पाहणार आहोत का या मॅचमध्ये? स्पेशल निश्चितच. आपण जर पाहिलं तर हिरामण आता आज नाही आहे. सुभाष, नाणेफेकी जिंकली असं तर काय करणार होतास? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण या ठिकाणी आता फलंदाजीची संधी आहे, तर किती धावा जोडण्याची मनसुबे असतील? पहिल्या 2 मॅचमध्ये बॅटिंगच केले, या मॅचमध्ये सुद्धा बॅटिंग आले, सो आम्ही 45+ जाण्याचा प्रयत्न करू. यस, म्हणजेच कुठेतरी आपण जर 45 गेल्यानंतर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर सामना रोमहर्षक अपेक्षा आहे आणि त्याची पूर्तता आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच पूर्तता होईल आणि आमच्यासुद्धा अपेक्षा असतील महेंद्रकडनं. महेंद्रचा खेळ कसा राहतोय? यस, तर महेंद्रचा खेळ कसा असेल हे प्रतिस्पर्धाला पाहायचं आहे. क्या बात आहे. बघ उत्कर्ष, इथे गंमत अशी आहे, मायटी महेंद्र जसा महेंद्रसिंग धोनी फिनिशर आहे, तसा इथे मायटी महेंद्र समस्त ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये आपण विचार केला तर तो भुरळ घालतो आहे आणि त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. अतिशय सुरेख रीतीने दोन्ही कर्णधारांनी इथे भावना व्यक्त केलेल्या आहेत. नाणेफेकीचा कोल जिंकत चेरोबा वाशेरे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आपण जाणार आहोत समालोचन कक्षात, जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक उत्कर्ष पाटील. धन्यवाद, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण बघत आहात सरपंच चषक 2025 सापेगावचं जबरदस्त मॅनेजमेंट. गोरखनाथ बारकू सुतार साहेब, सरपंच साहेब आणि संतोष सुतार साहेबांचं हे 1 मॅन शो मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. मॅनेजमेंट म्हटलं की फक्त बोलून चालत नाही. ज्या वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेला आयोजन पाहून अगदी डोळे दिपतात, परंतु त्याच्यासाठी आयोजकांनी किती मेहनत घेतलेली असते यामागे कुणीही चर्चा करत नाही. आणि खऱ्या अर्थानं आयोजकांना मानाचा मुजरा असेल ज्यांनी हे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन, भगवा करंडक सरपंच चषक 2025चा हा देखणा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कर्ष, एक गोष्टीचं तुझं कौतुक करावं लागेल. सकाळी तू याच गोष्टीचा उल्लेख केला की आयोजन करणं सोपं असतं, मात्र नियोजन करणं फार अवघड आणि याची प्रचिती अनेक जणांना येते.
मात्र या ठिकाणी आयोजन आणि नियोजन दोन्हीही उत्तमातील उत्तम नव्हे तर सर्वोत्तम आहे आणि म्हणून सापेगावच्या तमाम ज्यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हातभार लावलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन करावं लागेल. खूप सुरेख अशा पद्धतीनं आयोजन नियोजन. अगदी बरोबर. ज्या ज्या दात्यांनी या स्पर्धेला हातभार लावला आणि ज्या ज्या पाहुण्यांनी या स्पर्धेला निश्चित स्वरूपात मदत केली त्या सर्वांचे आभार. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सुंदर स्पर्धा कशी असते आणि ही सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी परिसर म्हटलं की क्रिकेटवरती जीवापाड प्रेम असणारं हे क्रिकेटचं माहेरघर भिवंडी आपल्याला पाहायला मिळतं आणि भिवंडी कल्याण परिसर म्हटलं की मोठमोठे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धाव्यांचं माफक टार्गेट घेऊन उतरले संघ तलोळी आणि त्यांना प्रतिस्पर्धी आता दाखल उत्तर देण्यासाठी कासने संघ सांगतायत की 18 धावा आहेत, आमचा देखील हा सामना भरपूर महत्त्वाचा असेल. पहिल्याच बॉलवरती बघा चेंडू होता ऑफ साईडला, त्याला खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला आणि त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर हा आलाय डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉलनं झाली. एका बाजूला तलोळी स्पोर्ट्स तलोळी. अरुण दळवी कासणे यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. सन्माननीय अरुण दळवी सर कासने त्यांना विनंती करीन की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. लेगबाईचे संकेत याही वेळेला आले आणि पंचांनी दर्शवलं की आता 1 रन देखील मिळेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 बॉलचा खेळ झाला आहे आणि मुकादम आम्हाला दर्शवत आहेत की फलकावरती 1 ही स्कोर कार्ड आता अरिजित झालेली आहे. गोलंदाज तयार रियान आपण पाहत आहेत. 18 धाव्यांचं असं टार्गेट, द्रुत गती. निश्चित स्वरूपात आपण पाहतात रनवेमध्ये प्रॉब्लेम आला आणि ज्या अनुषंगानं थांबवलं, योग्य वेळेत थांबवलं, महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार, दूरवाल्या रिव्हर्स स्विच केलाय, काही गरज नव्हती, मनसुबा आधीच व्यक्त केला होता. यावेळेला हा चेंडू फुलर लेनचा होता, चेंडूला कुठेही आणि कसाही खेळू शकत होतात. परंतु तुम्ही ज्या वेळेला माइंड सेट करून क्रिकेट खेळणार ना त्यावेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये यश मिळणार नाही. ज्या वेळेला जसा चेंडू येईल तसा फटका तुम्ही निवडाल तर तुम्ही एक चांगले फलंदाज म्हणून तुमच्या निश्चित स्वरूपात तो खेळ बघायला मिळेल. परंतु यावेळेला ते पाहायला मिळालं नाही. फुलर लेनचा बॉल आणि पुन्हा ह्या चुका जर केल्या गोलंदाजानं तर हा धावसंख्या 18 आहेत, त्या षटक क्रमांक 1 ते 1.5 षटकापर्यंत संपून जाईल हा सामना. म्हणून आता इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाला काय करायचं आहे, इथून सलग विकेट आणि विकेट. काळानुसार परिवर्तन ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आता ह्या मॅचमध्ये विकेट आणि विकेट हीच तुम्हाला शेवटची गरज आहे आणि यात जर तुम्ही सक्सेस झालात तर याही 18 धावांचा पाठलाग करताना तुम्ही देखील तुमच्या नावाचा दबदबा या मॅचमध्ये उभा करू शकता. 6 बॉल 6 धावा काढणं भरपूर कठीण असतं. 6 बॉलमध्ये 18 धावा होतात, परंतु 6 बॉल 6 न होताना कित्येक वेळा आपण पाहिलंय खोलवर टप्पाचा बॉल, चांगला बॉल, क्लास लाईन और लेंथ. एक मागे काय झालं हे मला माहिती नाही, पुढचा बॉल अनप्लेएबल हाताळण्याची मी क्वालिटी राखतो आणि ते बघायला देखील मिळालं. चांगलं क्रिकेट. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलमध्ये धावसंख्या 5 म्हणजेच एक चौकार जो आला होता त्या चौकाराचं महत्त्व बॅटिंग करणारी देखील टीम विसरली, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला तेच हवं आहे. पंचांकडे मागणी, बोट उचललाय आकाशाकडं, अगदी प्लम मध्ये सापडले, पायचीत मध्ये फलंदाज बाद, LBW गॉन. जबरदस्त आयोजन, संतोषदा सुतार 1 मॅन शो. निश्चित स्वरूपात सरपंच साहेब आहेत त्यांच्या पाठीशी, परंतु मॅनेजमेंट करायला खूप काही गोष्टी लागतात. मी सकाळी म्हटलं की आयोजन करता येतं, नियोजन करणं कठीण असतं आणि ते नियोजन कसं असावं, सर्व काही एकदम ओकेमध्ये अशी स्पर्धा अर्थात संतोषदा सुतार यांच्या संकल्पनेतून साकारलेली सन्माननीय गोरखनाथ बारकू सुतार साहेब यांच्या नावानं पुरस्कृत सरपंच चषक 2025 निर्वी 11-514 आणि एका बाजूला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं SK स्पोर्ट्स प्रेझेंट ही मात्र सरपंच चषक सापेची मात्र देखणी स्पर्धा, दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा कुंभ मेळावा आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे अनेक संघ फ्री एंट्री. अशा स्पर्धा मी म्हणेन आमच्या पालघरमध्ये नाही होत, परंतु भिवंडी म्हटलं की ह्या गोष्टी इथे तुम्हाला सातत्याने बघायला मिळत आहेत आणि
प्रत्येक संघाला आपण पाहतात या सर्व गोष्टी इथे सहज मोफत क्रिकेट खेळायला या एवढ्या चांगल्या क्रीडा संकुलामध्ये मी या स्पर्धेचं कौतुक जिथे समालोचना जाईल तिथे करीन. सरपंच चषक सापे, निश्चित स्वरूपात संतोषदादा सुतार आणि खऱ्या अर्थानं गोरखनाथ सुतार साहेब यांच्या संकल्पनेतून फ्री एंट्री क्रिकेट टुर्नामेंट आणि काय आयोजन, क्लास आयोजन, अगदी डोळ्यांचं पारडं फिटवणारी, नयन चक्षु नयन विहंगम असा मात्र हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. कैलासवासी मंगलदास बाळू बजागे स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. कैलासवासी सागर गजानन बजागे स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. वाह, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, उंच पुरा असा गोलंदाज. तदनंतर कैलासवासी प्रकाश काशीनाथ शास्त्री हा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी ज्ञानेश्वर रामदास शास्त्री सरांना देखील स्मरण करत असताना या स्पर्धेने त्यांची देखील आठवण इथे उजाळा देत आहेत. तदनंतर कैलासवासी ताराबाई जगन्नाथ मागे हा स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी माया अनिल पाटील हाही स्टँड आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आला की टाळ्या वाजतात, डॉट बॉल आला की शिट्ट्या वाजतात आणि तलोळी संघाचे प्रेक्षक जे आहेत त्यांना वाटतं की इथून आमचा संघ जिंकावा, परंतु जिंकण्यासाठी तुम्हाला याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात धावा राहिल्या मुकादम सर 5. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, 2 बॉल डॉट देखील आले, उर्वरित 4 बॉल आहेत. आता या षटकात इथून तुम्हाला गिअर अप करावं लागेल. 10 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. सामन्यामध्ये पलटवार, सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये एक चांगली रंजक कहाणी, परंतु शॉर्ट ऑन पूल रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलनं बॉलला खेळले, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सरपंच चषक षटकार. आदरणीय सन्माननीय देवानंद माळी साहेब यांचं आगमन झालंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूला आपण स्वीटबॉक्स देतोय. कुछ मीठा हो जाय. आणि नाव पण बघा देवानंद आहे, त्या पद्धतीनंच सदा बहार असलेलं व्यक्तिमत्व देवानंद माळी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. येस, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. देवानंद माळी साहेब आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी जे स्वीट बॉक्स आणि त्यांच्या समवेत सुरेश पाटील सर हेही दाखल झालेत. सुरेश पाटील सर, तुमचं देखील आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. तुम्ही आलात आणि संध्याकाळच्या सत्राची शोभा वाढली. या सामन्याचा एक आता चित्तथरारक रोमहर्षक असा मात्र मुकाबला. एका बाजूला आहे संघ तो म्हणजेच तळवली स्पोर्ट्स तळवली, बॅटिंग करताना थोडासा निराश राहिला, परंतु आता अमर स्पोर्ट्स कासने या संघाने सांगितलं की मागचे काही स्पर्धा आम्ही भरपूर चांगले खेळलो, परंतु अंतिम पद आम्हाला विजेता पद मिळवता आलं नाही, अजिंक्यपद आमच्याकडे राहिले नाही, परंतु हीच संधी आहे, याच संधीचं आम्ही सोन्यामध्ये रूपांतर करणार आणि सध्या चाललेली भानगड मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत दीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्लिअर करेल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सरपंच चषक झुकले, मन तुटली. प्रत्येकाला वाटतं माझा गाव जिंकला पाहिजे, माझ्या गावाचं नाव दबदबा वरती राहिलं पाहिजे, परंतु मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कभी खुशी तो कभी गम. मी सकाळी देखील उल्लेख केला, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, हा क्रिकेटचा नियम आहे. इथे डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 15 धावा, उर्वरित 3 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. पुढील मॅचचा टॉस देखील झालाय आणि तोही मॅच महत्त्वाचा राहिला. चेरोबा वाशेरे आणि एका बाजूला आपण पाहतायत बाबनदेव क्रुंज हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाह, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॉटमला आलाय आणि तिथे मात्र व्यवस्थित कनेक्शन नाही, परंतु इथे विकेट मिळाली, उशीर झालाय परंतु विकेट आलाय, गॉन.
डे चालू झालेत, परंतु 16 वर्षाचे छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापन व्हावं ही श्रींची इच्छा, ती शपथ घेतली. कालावधी जगण्याचा फक्त 50 वर्षाचा राहिला. 50 वर्षात ज्यांनी 350हून जास्त किल्ले जिंकले, स्वराज्य स्थापन केलं, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजीराजा पुन्हा होणं नाही. जोपर्यंत तारे सूर्य आहेत तोपर्यंत ही काळ्या दगडावरची रेघ राहील. अनेक युग बदलतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिटणार नाही. आर्ग्युमेंट्स नको, ॲग्रेशन नको. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये ह्या गोष्टी होतील. प्लीज वाईटसाठी रिव्ह्यू नसेल, बीमर आणि नोसाठी फक्त तुम्हाला तो मिळेल, बाकी तुम्हाला रिव्ह्यूमध्ये नाही. बघा, पंचांचे आर्ग्युमेंट्स करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, लक्षात येऊ नाही आहे. आणि चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आहे, लक्षात घ्या. तो चपल झाला होता. मी इथे पंचांची बाजू नाही घेत, परंतु अरकामकडनं सुद्धा एवढ्या ॲग्रेसिव्हची कधीच अपेक्षा नव्हती. अरकाम, असं कृत्य आपल्याकडनं नको. नेहमीच तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आलेला आहात. मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती कंट्रोल, स्वतःवरती संयम, ह्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात. ज्या अनुषंगानं क्रिकेटचा खेळ आहे, बघा, कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही विजेता होता त्यावेळेला तुम्ही ॲग्रेशन दाखवत नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्याला हार ही पसंत नसते. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतो आता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 16 वरती. 2 धाव्यांची गरज, 6 बॉलचा खेळ बाकी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळ आहे, फ्लॅट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीत, आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला चौकार, आणि इथे विजयाचा शिक्का मुहूर्तब केला कासने या संघानं. वेल प्ले, चांगलं क्रिकेट तुम्ही देखील दर्शवलं, आणि विजयाचा झेंडा रोवलाय. मॅन ऑफ द मॅच कोण असेल मुकादम सर आम्हाला दर्शवतील. योगेश दळवी ठरतात मॅन ऑफ द मॅच. योगेश दळवी, आपण या, तुमचा देखील मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत. 4 धावा देऊन 1 विकेट, ज्यांनी महत्त्वाचा विकेट तोही बाद केला, आणि मॅन ऑफ द मॅच तेच ठरतात पुढील मॅचचे. चला योगेश दळवी, आपण मंचावर याच्या दरम्यान मी या ठिकाणी चिरवा वाशिरेला विनंती करेन, थोडी आपण क्षेत्ररक्षाची सजावट करून घ्या. योगेश दळवी, अभिनंदन. हार्ड लक, टफ लक कामरान, हार्ड लक, टफ लक लतीफ, अरकाम, किजर, कारण आपण महत्त्वाच्या क्षणी फलंदाजी ढेपाळली, आणि तो आपल्या पराभवाचं कारण आहे खरं. त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. मला वाटतं अप्सरबाई ज्यावेळेस देवळीच्या स्पर्धेला तुमच्यावरती चिडले होते त्यावेळेस मला अप्सरबाई चिडू नये असं वाटत होतं, पण मला आता वाटतं अप्सरबाई तिथे योग्य होते. कारण तुम्ही पाहाल तर कागदावरती वाघ आहात, आणि ते मैदानावरती वाघ होणं फार गरजेचं आहे. पण यापुढे तलवली संघ चांगली कामगिरी करेल यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतोय. हाडलक टपलक तलवली स्फोट तलवली. आपण वळणार पुढच्या सामन्याकडे. चेरबा वाशिरे या ठिकाणी योगेश दळवी आलेला आहे, आपण त्याला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. मदन जाधव यांच्याकडे ट्रॉफी आहे. मी या ठिकाणी सन्माननीय अतिथी विराजमान झालेले आहेत. लडकू माघे त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मदन दत्तू जाधव यांच्याकडनं जी ट्रॉफी आहे ती आपण प्रदान करायची आहे. त्याच्यानंतर आणखी एक पुढचं गिफ्ट हॅम्पर आहे, ते सुद्धा मदन दत्तू जाधव साहेब यांच्याकडनं आम्हाला लाभलेलं आहे. योगेश सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मिलिंद भोईर साहेब आहेत, जे नायब तहसीलदार, त्यांना विनंती करतो स्वीट बॉक्स आहे जो आम्हाला लाभलेला आहे देवानंद माळी यांच्याकडनं. आणि या ठिकाणी हेल आहे मोता सिंह मुरुमकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करणार आहात. आणि हेल आम्हाला मिळालेला संदेश पाटील यांच्याकडनं. मदन दत्तू जाधव यांचं या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान आहे, कारण पहिल्या दिवशी त्यांनी भोजन दिलं, उद्याच्या दिवशी सुद्धा सगळ्यांसाठी त्यांच्याकडनं भोजन आहे. फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तर मदन दत्तू जाधव यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देईन, कारण खूप सुरेख सुंदर रीतीनं त्यांनी या स्पर्धेमध्ये योगदान दिलंय. सचिनदादा वडोलकर यांच्या ठिकाणी आगमन होतोय. सरपंच चषक 2025. सचिनदादा वडोलकर, आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. चला त्वरित आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. सचिन दादा वडोळकर यांच्या या ठिकाणी आगमन होतंय. सरपंच चषक 2025
सचिनदादा वडळकर, आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. जय Dynamic. शेलार. डायनामिक पर्सनॅलिटी आहे बघा. आज सचिनदादा कोणत्या ड्रेसिंगमध्ये आलेले आहेत, खूप छान. आणि स्वागत आहे आपलं सचिनदादा. उत्कर्ष सज्ज असेल, कारण मला वाटतं उत्कर्ष आमच्या विभागातली पहिली स्पर्धा कव्हर करतोय. निश्चित स्वरूपात पहिलं हे आमचं हा योगायोग आहे आणि प्रथमतच इथे आलो. काही चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने ॲग्री करा.